ते समजा करू लागलो, पण मग आता आम्ही सोडणार नाही. आता भरपूर लोकांचा विकास झालेला आहे आणि आम्हीच मागं आहे, आमचाच समाज मागं आहे. आज आमचे लोक बरेच ठिकाणी जाऊन बघा तुम्ही, खूप शिकलो लेकरं आहे आमचे, त्यांना खायला भेटत नाही. पण त्याच्यासाठी जर गावातल्या गावात जर रोजगार उपलब्ध झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. वोट कसा नाही, वोट कसा नाही, झाल्याच पाहिजे. झालाच पाहिजे. जोरात सांगा. झालाच पाहिजे. याला घोषणा बेमुदत उपोषणाचं आम्ही इथं नियोजन केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय समोर, आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्याला पण पत्र दिलेलं आहे आणि SDM साहेबाला पण पत्र दिलेलं आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे, भिल्ल समाजाचे जातीचे प्रमाणपत्र हे कमीत कमी पुरावे घेऊन आणि त्यांना ते देण्यात यावं. दुसरी गोष्ट, भिल्ल आदिवासी समाज 60 ते 70 वर्षापासून ज्या जागेवर राहत आहे त्या जागेवरून त्यांना हुसकावून लावण्यात आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. तर त्यांना तिथून हुसकावून न लावता त्यांना ती जागा त्यांच्या नावावर करून त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावा. आणि तिसरी मागणी आमची वन जमीन व गायरान जमिनीचे प्रश्न, जे प्रलंबित दावे, वन हक्काचे दावे जे दाखल केले होते ते प्रलंबित पडलेले आहे, ते फक्त नुसतं जातीच्या सर्टिफिकेटमुळे पडलेले आहे. ते दावे आज त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यावा आणि ते सर्टिफिकेट त्याला जोडून ते प्रलंबित दावे निकाली काढण्यात यावा, ही पण आमची एक मागणी आहे. आणि आदिवासी ज्या गावामध्ये राहतात त्या गावामध्ये पाझर तलाव आहे, ते पाझर तलाव त्यांना मासेमारी करण्यासाठी देण्यात यावा. जो काही ठोका पद्धत असेल ते पैसे भरून समजा त्यांना ते देण्यात यावा आणि त्यांचं गावातील त्यांचा रोजगार तिथल्या तिथं उपलब्ध होईल. त्यांच्या मुलांना शाळेत शिक्षण भेटेल, त्यांचं स्थलांतर होणार नाही. या उद्देशाने हा प्रश्न आमचा असा एक प्रश्न आहे. आणि मंजूर झालेले वन हक्क दावे शासनाच्या चुकीमुळं त्याच्यामध्ये क्षेत्र कमी आलेलं आहे. काही लोकांना 12 गुंठे तर काही लोकांना 17 गुंठे, आणि ही जमीन 4 हेक्टर एवढं त्या JRवर लिहिलेलं आहे. तर मग 4 हेक्टर ते असो काही बी, पण कमीत कमी 5 हेक्टर जमीन आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना ही देण्यात यावा वन हक्क दाव्यामध्ये. आणि भिल्ल समाजाची स्मशानभूमी हे त्याच्यासाठी आम्हाला फार जागा लागते, कारण की आमचे दफनविधी करतो आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला जागा जास्त लागते. म्हणून आम्हाला ती प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावा, ही पण आमची एक मागणी आहे. आणि आदिवासी वन जमीन आणि गायरान जमीन कसं आहे त्या ठिकाणाहून गावकरी आणि समजा ग्रामपंचायत आणि वन विभाग हे त्यांना तिथून हुसकावून लावलेलं आहे काही लोकांना, आणि त्या जमिनी त्यांच्या हिसकावून घेतलेल्या आहे, त्या त्यांना परत करण्यात यावा आणि ते त्यांचं सातबारे त्यांना देण्यात यावा, ही पण आमची एक मागणी आहे. आणि गावातील ग्रामपंचायतीमार्फत आदिवासींचं शोषण होत आहे. शोषण म्हणजे त्यांचं आम्ही भरपूर समस्या घेऊन जातो, पण मग ते आमचं हाव म्हणून आणि आमचं कुठलंही एक काम करत नाही ग्रामसेवक, आणि हे सगळे त्याला जिम्मेदार असतात. आमचे घरकुलाचे प्रश्न, घरकुलाचे आम्ही PDOपर्यंत आम्ही आमच्या फायली पंचायत समितीपर्यंत येतात आणि तिथून आमच्या फायली आदिवासी ऑफिसपर्यंत जातच नाही. मग हे पण थांबवण्यात आलं पाहिजे आणि आमचं डायरेक्ट आदिवासी ऑफिसलाच आमच्या घरकुलच्या फायली सबमिट झाल्या पाहिजे. आम्हाला हे पंचायत समितीत प्रो नको, डायरेक्ट आदिवासी ऑफिसला. आणि दुसरं, गायरान गावामध्ये गायरान असो किंवा वन जमीन असो ही त्यांच्या नावावर करून देण्यात यावा, ही एक आमची मागणी आहे. आणि आदिवासी संरक्षण कायदा पेसा ॲक्ट 1996 महाराष्ट्र राज्य, तर हा पेसा कायदा आपल्या प्रत्येक जिल्ह्यात